बातमी शरद पवारांच्या सुरक्षेवरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं आणि गृहमंत्र्यांना पोलिसांवर विश्वास नाही म्हणून केंद्राची सुरक्षा। खासदार संजय राऊत यांनी अशा आशयाचा निशाणा महायुतीवर साधल्याचं पाहायला मिळत आहे। तर पवारांसोबत काही वाईट घडू नये म्हणून सुरक्षा मिळाली असंही बावनकुळे म्हणाले। काल मी पाहिलं की माननीय शरद पवार साहेबांना केंद्राची सिक्युरिटी दिली, जशी गरज नाही। याचा अर्थ महाराष्ट्रातल्या पोलिसांवर गृहमंत्र्यांचा विश्वास नाही। जर तुम्हाला माननीय शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला केंद्रीय सुरक्षा द्यावी लागते महाराष्ट्रात, तुमचंच राज्य आहे, 50-60 CRPF जवान त्यांच्याबरोबर राहणार, याचा अर्थ महाराष्ट्राचे पोलीस हे जसं आमच्या मुलीबाळींचं रक्षण करू शकत नाही, त्याच पद्धतीनं आमचे जे प्रमुख नेते आहेत त्यांचे रक्षण करू शकत नाही। याच्यावर केंद्र सरकारनं मोहर उठवली आहे की तुमचे पोलीस कुचकामी आहेत, तुमची यंत्रणा कुचकामी आहे। जेव्हा Z+ सुरक्षा मिळतं तेव्हा काहीतरी निवडणुकीच्या काळात कोणीतरी वेगवेगळ्या पद्धतीने नेत्यावर, जसं राज ठाकरे साहेबावर त्या ठिकाणी बीडमध्ये झालं, शरद पवार साहेबांच्या कुठल्याही एखादी अशी घटना कुणीही घडवू नये की ज्यातनं आपल्याला या महाराष्ट्राचं सामाजिक सौख्य बिघडेल किंवा पवार साहेबांसारख्या नेत्याबद्दल कोणी त्या ठिकाणी त्यांचा सुरक्षितता राहिली पाहिजे म्हणून निर्णय घेण्यात येतो। कारण महाराष्ट्रात काही लोक नेत्यांना अळवाळवी करतात आहे, कांदे फेकतात आहे, सुपारी फेकतात आहे, हे जे महाराष्ट्राला वळण लागलेलं आहे काही काळापासून, या ठिकाणी काही सरकारला सेन्स आहे, तुम्हाला वाटतं त्यानुसार केलं असेल।